दुसरीकडे नोटाबंदीचा आजचा 10वा दिवस आहे. मात्र बँकांसमोर एटीएम समोर लागलेल्या भल्या मोठ्या रांगा अजूनही कायम आहेत. त्यामुळे या रांगांमध्ये उभ्या असलेल्या तथाकथित गोरगरिबांकडे नेमका किती पैसा आहे असा प्रश्न सातत्यानं पुढे येतोय. गोरगरिबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून धनदांडगे काळ्याचा पांढरा पैसा करतायत का, की सरकार नियोजनात सपशेल अपयशी ठरलंय, असे एक ना अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत. या प्रश्नांचं मोहोळ त्यामुळे तयार झालंय. बँकेमध्ये पैसे भरायला आलेले आणि नोटा बदलीसाठी आलेले सगळेच बँकांसमोर दबा धरून आहेत. त्यातच आता नोटाबंदीची मर्यादा 4,500 वरून 2,000 करण्यात आलेली आहे. नोटा बदलीची ही मर्यादा करण्यात आलेली आहे 2,000 पर्यंत. गर्दी टाळण्यासाठी सरकारने केलेल्या या उपायाने नक्की गर्दी कमी होणार का, की याचे काही वेगळे परिणाम पाहायला मिळणार, हे येत्या दिवसांमध्ये स्पष्ट होईल. मुंबईमध्ये चारकोपमध्ये बँकांबाहेर रांगा लागल्याचं पाहायला मिळतात. या ठिकाणी आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मयूर परीख यांनी. आज 18 तारीख आहे. 8 तारीखला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्र नावे संबोधन केला होता आणि त्याचा नंतर डिमॉनिटायझेशनचा निर्णय लागू केला गेला होता. 10 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि 10 दिवसानंतर काय वस्तुस्थिती आहे, आपण सध्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकाचा बाहेरचा हा दृश्य बघत आहेत आणि नेमकी इथे रांग आहे, परंतु पहिल्या दिवस सारखी मोठी रांग नाही. आपण काही लोकांशी बोलू, किती फरक आपल्याला दिसू येत आहेत पहिला दिवस आणि आजच्या दिवस मध्ये आपल्याला किती फरक दिसू येत आहेत? बराच फरक दिसतो आहे. आज लई लाईन कमी झाली. 2-3 दिवसच बरा तकलीफ होत. मला एवढी बराठी येत नाही. इथे विड्रॉलची लाईन वेगळी आहे आणि डिपॉझिटची लाईन वेगळी आहे. आपण काही लोकांशी बोलू. आपल्याला असं वाटतंय की इथे आपल्याला ट्रान्झॅक्शन करायला वेळ लागत आहे? 10 ते 15 मिनिटं जास्तीत जास्त. पहिल्या दिवशी फक्त 2 तास गेले. जेव्हा चालू केलं ना तेव्हा, त्यानंतर काही प्रॉब्लेम नाही आला. 3,000 लिहिलेले 100च्या नोटात नाहीत बोलतात, फक्त 2,000च्या नोटा आहेत. लाईन लावून आमची फुकट गेली, एक कामावरचा खाडा फुकट केला. नेमकी काही लोकांचं म्हणणं आहे, आपल्याला हा निर्णय कसा वाटत आहे? चुकीचा आहे, एकदम चुकीचा आहे. 100 कोटी जनता आणि 10% लोक करप्टेड असतील, पण सगळ्यांना त्रास आहे. नेमकी इथे आपल्याला दिसू येत आहेत की काही लोक निर्णयाच्या बाजूनी आहे, काही लोक त्याच्या विरोधात आहेत, काही लोकांना सुट्टे मिळत नाहीत. इथे आपण बँकाच्या बाहेर बघू शकतायत की लोक उभे आहेत. नेमकी रोजपेक्षा आज कमी गर्दी निश्चितपणे आपल्याला दिसू येत आहेत. मयूर परीख.